व्हॉट्सअप पब्लिक, कसे आहेत सगळे? माझं नाव निशांत साळवे आणि मी एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे, बेरोजगार के ब्लॉग्स. जर तुम्ही मला आत्तापर्यंत फॉलो केले असेल तर मी आत्तापर्यंत 12 ब्लॉग्स टाकलेत. आता हा माझा 13वा ब्लॉग आहे आणि आज रक्षाबंधन आहे, तर म्हणून थोडं लेट झालं कारण की सकाळी मध्ये सगळं बहिणीबरोबर काय बोलतात ते आरती वगैरे केली, तिने राखी वगैरे बांधली मला, तर सगळं झालं. आता ते लोक गेले डोंबिवलीला, मला जाता नाही आलं कारण की ऑफकोर्स माझा दात पण दुखतो आहे आणि मला खूप प्रॉब्लेम झाले आहेत. म्हणजे ते मेडिसिन्स वगैरे खूप हाय पॉवरच्या मेडिसिनचं, म्हणून मला खूप प्रॉब्लेम्स होत आहे. प्रॉब्लेम म्हणजे खूप पेन वगैरे होत आहे, तर म्हणून मी अवॉइड केलं जाणं. मी घरीच आहे आणि माझी मम्मी पण बाहेर गेलेली आहे. तर मग टुडे इज द डे जेव्हा मला घरी जेवण पण बनवायला लागणार आहे आणि खूप काही म्हणजे असं टाईमपास वगैरे करण्यासारखं तर नाही, एकटाच असणार आहे घरी. पण ठीक आहे, लेट्स सी आज काय काय करतो मी, कारण की आज रक्षाबंधन आहे. बहीण पण गेली आहे, राखी बांधून गेली आहे ती. पैसे म्हणजे आपण कंगाल झालेलो इकडे, आता देर इज नो चॉईस. बट लेट्स सी व्हॉट वी कॅन डू टुडे. ते ब्राउनी बनवण्यात आली आहे. हे एकदम फॅन्सी किचन आहे बघा इथे माझ्या मित्राच्या घरी. मला फोन पडला ना पाहिजे फक्त. इथून फुल व्ह्यू आहे, फुल हायफाय किचन आहे बाय. हो व्हॉट्सअप, फुल पॉवर किचन एकदम. एक पण कंट्री गेला नाही माझा मित्र, बट त्याच्याकडे सगळ्या कंट्रीचे फ्रीज मॅग्नेट आहे. गरीबसारखा भीक मागतो सगळ्यांकडून की फ्रीज मॅग्नेट आणून द्या आणून द्या, मग आम्ही त्याला आणून देतो. हे रिच हाऊसेस दे हॅव. आणि तो एकदम हा बघा इथे बसलेला आहे, पण त्याचं असं आहे की काय बोलतात ना, एकदम पैसावाले फॅमिली, फुल पैसा आहे, बट डाऊन टू अर्थ माणूस आहे. हे बघा इथं झोपतो खालती जमिनीवर. हे बघा एक रॉकिंग चेअर आहे जे रात्री अचानक हालायला लागते आणि खालती झोपतो. काय बोलायचं आता. सेकंड फ्लोअरते राहतो मी, 4th फ्लोअरते राहतो, म्हणून माझ्याकडून चांगला व्ह्यू आहे थोडासा, बट ठीक आहे. आणि तिकडचा पण बेडरूम दाखवतो मी, एकदम सेक्सी व्लॉग्स. हे बघा इथला बेडरूम बघा, हा एकदम सेक्सी बनवलेला बेडरूम आहे. फुल एकदम वॉलपेपर आहे इकडे, आणि इकडे असं फुल अशी पेंटहाऊसवाली विंडोज वगैरे. हे थोडं आपलं इंडियन फॅमिली मेंटॅलिटी आहे, तर सगळे कपडे वपडे लटकलेले. हो फुल बघायला मिरर पण आहे ह्याच्यामध्ये, आपण फुल दिसू शकतो. आणि आता तुम्हाला हे बाथरूम असं उघडं दिसत असेल इकडे, इथे बघा AC पण इथं लपवलेलं आहे, दिसणार नाही. आता हे बाथरूम तुम्हाला दिसत असेल, बाथरूम पण फुल फॅन्सी बनवलेलं बाय. फुल एकदम पार्टिशन आहे बाथरूममध्ये. आता मी बाथरूम बंद करेल, कन्सील. द बाथरूम इज गॉन गाईज, एव्हरीथिंग इज गॉन. सगळं बंद झालेलं आहे. इकडे वॉक इन वॉर्डरोब आहे. हे सगळे जे वॉर्डरोब्स आहेत ते सगळे काय बोलतात, वॉर्डरोब्स नाही, कवर्ड जे आहेत ते फिंगरप्रिंटवाले, ताकी कोणी पण घरी आलं तर चोरी नाही करू शकणार. माय गॉड, इंटिरियर डिझायनर आहे बघा इकडे पण. तेच सगळ्यांना सांगतोय की बघा आपल्या इंटिरियरबद्दल सांगतो सगळ्यांना. सगळं हेच चालू असतं त्याच्या लाईफमध्ये बाय. आता मी ॲक्च्युली इथे आलेलो, जेवण करायला आलेलो मी, म्हणजे कारण की माझ्या घरी कोणी नाही आणि यु नो. तर आता काय नाही, आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता थोडं आराम करणार, झोपणार, औषधं घेऊन, आणि मग परत भेटूया संध्याकाळी. आता बघूया नाही घरी जाऊन ॲक्च्युली काय करणार बघूया, लेट्स सी. आय एम बॅक होम गाईज. कुर्ता बघा माझा फुल झगमग झगमग, हे झगमग झगमग, फुल छावा आहे. रक्षा म्हणजे आज तर एकच राखी म्हणजे बांधली आहे मी, कारण की माझे जे बाकीचे सिस्टर्स आहेत, बाकीचे सिस्टर्स म्हणजे एक थांबा, अंधारात थोडं उजेडच जाऊ द्या मला, थांबा. हां, तर माझी एक सिस्टर जी आहे ती स्कॉटलँडला राहते, म्हणजे स्कॉटलँडला असते, म्हणून मग ऑफकोर्स रक्षाबंधन तर होऊ नाही शकणार. आणि दुसरी जी आहे ती डोंबिवलीला राहते, पण मी जाऊ नाही शकलो कारण की ऑफकोर्स बॉडी प्रॉब्लेम्स चालू आहेत, तर त्याच्यामुळे मी थोडं अवॉइड करतो ट्रॅव्हल वगैरे करणं.
बाकी काही नाही. पण तिला पण भेटेलच मी, आता सप्टेंबरमध्ये जाणारच आहे तिच्याकडे, तर तेव्हा तिला भेटेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त सख्खी बहीण मी तर बांधली आहे, दुसरी एक बहीण आहे ती पण आता भेटेलच लवकरच, तिच्याबरोबर पण रक्षाबंधन करणारच. आज नाही करणार पण या कमिंग वीकमध्ये करू. आणि बाकीच्या बहिणी ज्या आहेत त्या पण सगळ्या आउट ऑफ इंडियाच राहतात, तर त्याच्यामुळे असं काही भेटण्याचं होत नाही. वर्षातून एकदा येतात त्या तेव्हा भेटतात, बस तेवढंच आहे. आता काही नाही, आता घरी एकटा आहे मी, तर शक्यतो विचार करतो आहे की औषधं घेतलं तर थोडं झोपून घेतलं पाहिजे. झोपलं पाहिजे की इच्छा होते कॉफी प्यायची, पण कॉफी जर पिली तर दात दुखेल आणि त्याच्यानंतर झोप पण नाही येणार. विचार करतो मग झोपूनच घेतलं पाहिजे. तर आय थिंक सो मी हा व्लॉग इथेच एंड करतो. आज रक्षाबंधनमध्ये एवढं काय माझ्याकडे स्पेशल झालं नाही, मी फक्त कुर्ता घालून फिरत होतो कारण की सकाळी बहिणीने राखी बांधली, बाकी तर काही स्पेशल नव्हतं. बस एवढंच आहे आजचा व्लॉग. घरी पण कोण नाही, तर मी काय जास्त असं एंटरटेन पण नाही करू शकत तुम्हाला. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला, सी यू गाईज, आणि एन्जॉय रक्षाबंधन आणि सेफ राहा एकदम. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा. सी यू.